पॅटर्न सुधारलं गेलं असतं वेळीच तर निश्चितच या सामन्यात काहीतरी वेगळा निकाल बघायला मिळाला असता. दरम्यान घेऊन जाऊया मैदानातून दुसऱ्या सामन्या दरम्यान सावंतवाडी फॉरेवर आणि देवास्फोट. यावेळी पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हरकत करतोय. अपस्टिक वरचा चेंडू छेडखानी करण्याचा प्रयत्न, चेंडू फळीचा संपर्क होताना दिसत नाहीये. पहिला चेंडू निर्धार चेंडू गणला जातोय. सावंतवाडी फॉरेवर आणि देवांश स्पोर्ट संघ. सावंतवाडी फॉरेवर संघ नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने लागल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि पहिल्या षटकाची जबाबदारी गौतमच्या खांद्यावर दिली जाते. स्ट्राईक एंडवर मयुरेश. यावेळी चांगला आखून टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टिकर एंडला दिलेला चेंडू. यस, दॅट शुड बी टेकन. कोणतीही चूक केली जात नाही यावेळी. यष्टीरक्षक सफलता देतोय आपल्या संघासाठी. गौतम गोलंदाजी मार्कवर. मयुरेशला खात न खोलता माघारी परतावं लागेल. मयुरेश बॅक टू दी पॅव्हेलियन. राजनंदिनी रॉयल्स संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण डगआउट मध्ये जमायचंय. कर्णधार तुमची वाट बघतोय. राजनंदिनी रॉयल्स सर्व खेळाडूंना विनंती आहे, कृपया आपण डगआउट मध्ये जमायचं आहे. कॅप्टन तुमची वाट बघतोय. घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. सुंदर अशी सुरुवात केली जाते. यावेळी गोलंदाजी मार्कवर गौतम, उजव्या हाताचा खेळाडू, यावेळी पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होता. यावेळी डावखुराचा फलंदाज स्ट्राईक एंडवर सज्ज होतोय. अशोक नावाचा पंचांच्या उजव्या बाजूने येतोय. यावेळी गौतम, चांगला चेंडू थोडासा ओव्हर पिच वरून खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटचा फटका, सरळ दिशेने टोलावला जातोय. बीट होतोय क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय अक्षय महालेच्या भाषेत रोलिंग 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 बाउंड्री. चौकार येतोय. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी थोडासा भेट होतोय, थोडासा लांब होतोय चेंडू आणि जातोय पुन्हा एकदा लॉंगऑफच्या दिशेनं. पुन्हा एकदा येतोय चौकार. 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. पहिल्या षटकाची सुरुवात 1 गडी बाद झाल्यानंतर धावफलक 1 गडी बाद 8 धावा धावफलकावर. नाणेफेक करण्यानंतर प्रथम फलंदाजी करताना देवांश स्पोर्ट संघाचे 2 फलंदाज. थँक्यू डीजे. यानंतर सामना होईल राजनंदिनी रॉयल्स आणि हेकर यांच्या दरम्यान. सन्माननीय राजनंदिनी रॉयल्स संघाचे संघमालक सन्माननीय प्रवीणजी सानप साहेबांचं आगमन होत आहे. मंडळातर्फे खूप खूप स्वागत. या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेनं. गौतम गोलंदाजी मार्कवर 2 चौकार खर्च केल्यानंतर एक गती परिवर्तन करणारा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर थोडासा आत्मविश्वास घेऊन गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. यावेळी चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं. फुल टॉसचा फटका
चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमापार 6 धावांसाठी 6 धावांच्या मदतीने धावफलकावर धावफलक पोहोचते 14 या आकड्यावर. एक गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर. अशोक चौगुले नावाचा फलंदाज स्वतः मालक यावेळी संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पंडाऊनच्या रूपात आलेला फलंदाज 2 चौकार 1 षटकार आणि धावफलक सुस्थितीत नेऊन ठेवतोय. पहिल्या विकेट नंतर आलेला दबाव समोरच्या संघावर परावर्तित करण्याचा एक यशस्वी प्रयत्न. यावेळी चांगला चेंडू सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न. अजित सावंत वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी कर्णधार प्रतीक सावंत यांच्याकडून सुपूर्द केली जाते आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राइक रोटेट होतोय. स्ट्राइक एंडवर येतोय. पुन्हा एकदा अशोक ज्याच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकाराची खेळी सजवली जाते. अजित सावंत यावेळी सुंदर पद्धतीचा चेंडू थोडासा वाईड यॉर्कर होता. ज्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु चेंडू पायीचा संपर्क होताना दिसत नाहीये. यावेळी पायीच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पोहोचते 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सुंदर असं आयोजन नियोजन गेली 4 वर्ष 4थं वर्ष या स्पर्धेत संधी दिली जाते. सुंदर पद्धतीचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस. चेंडूपळीचा संपर्क झाला नाहीये आणि यावेळी निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर अजित सावंत कमाल करणारी गोलंदाजी. पहिल्या षटकात आक्रमक पवित्रा घेतलेला अशोक चौगुले यावेळी शांत करण्यात अजित सावंतचा मोलाचा वाटा. गोलंदाजी मार्गावर पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला चेंडू होता आणि दरम्यान सुंदर चेंडू. यावेळी गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. अजित सावंतकडे बघितलं गोलंदाजी थोडीशी महेश साखळकरची आठवण करून देणारी गोलंदाजी मार्कवर थोडीशी बॉलिंग ऍक्शन आपल्याला दाखवतोय. यावेळी चांगला चेंडू कट केला जातोय पॉइंटच्या दिशेनं. 1 धाव एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पोहोचते एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा धावफलकावर. श्रीधर मयेकर आपल्याला विनंती आहे कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढचा चेंडू यावेळी ओव्हरपिच करून खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून ओव्हर द कव्हर. पुन्हा एकदा रोलिंग 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 बाउंड्री. चौकार येतोय. दोन षटकांची सांगता होते. 2 षटकांची सांगता केली. धावफलक पोहोचते 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना देवान स्पोर्ट्स संघ नाणेफेक जरी हरला असला पहिल्या सामन्याचं जरी विवरण तुलना केली गेली तर निश्चितच या सामन्यात देवान स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना एक सुंदर सुरुवात देतोय आणि सलामीची जोडगोळी फुटल्यानंतर मयुरेश स्वस्तात बाद झाल्यानंतर अनिरुद्ध आणि अशोकने सावरलेला हा डाव यावेळी कशा पद्धतीनं पुढे नेला जातोय. 30 चेंडूमध्ये किती धावांचं आव्हान यावेळी प्रतीक सावंत संघाच्या सावंतवाडी फॉरेवर संघासमोर ठेवतोय. हे सांगण्यासाठी काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया आवाज याच गावचा सुपुत्र लोकल बॉय पुन्हा एकदा आपल्या सेवेत येतोय निलेश गाड. धन्यवाद. धन्यवाद सर. स्वागत आप सभी का. ले चलेंगे मुकाबले की और वाइड का इशारा पार जी का. दोनों हाथ समांतर करते हुए एक अतिरिक्त रन और इसी के साथ थोड़ा सा टेलीग्राम होगा गेंदबाज के लिए. बॉलिंग मार पे टीम की ओर से तीसरा निजी रूप से इनका पहला ओवर. गोविंद मिस्त्री नए गेंदबाज आपको देखने को मिलेंगे. एक युवा सितारा कई बार देखने को मिला है कमाल करता हुआ. वही कमाल करने की थी कोशिश लेकिन आड़े हाथों लिया था. टिकलर जोन में गेंद जाएगी. दिशा सही नहीं और कई बार कहते हैं दिशा खराब तो दशा खराब. उसी तरह का ये टिकलर जोन घोषित एरिया में 1 रन देकर जाएगी गेंद
और 1 रन के बदौलत टीम के स्कोर में होगी बढ़ोतरी और टोटल स्कोर 24 रनों के ऊपर। चलती हुई पहली बल्लेबाजी अगर देखें, पहले ओवर में बेहतरीन बल्लेबाजी की थी। लगभग पहले ओवर के तीसरे और चौथे गेंद पे लगातार 2 चौके लगे थे। पहला ओवर बहुत ही महंगा घटित किया था गौतम सांगावकर का, लेकिन उसके बाद अजीत सामंत जिनकी वापसी देखने को मिली थी गेंदबाजी में, बढ़िया गेंद थी, तेजी के साथ थोड़ी सी सनसनाती दंदनाती विकेट को हवा डालती। इसी अंदाज से गेंदबाजी करनी पड़ेगी और वो कार्य करने के लिए बॉलिंग मार्ग पे गोविंद आपको देखने को मिलेंगे। तो सामने उनके इस टीम के ओनर सर्वे सर्वा, बड़ा खिलाड़ी अशोक चौगुले भाई आपके बल्लेबाज थे, बड़ा शॉट खेलना चाहते थे हाई इन द स्काई, और उसके बाद विठल सावंत बड़ी स्क्रीन के ऊपर पकड़ा गया अच्छा कैच, और उसी के साथ बैक टू द पवेलियन लगेगा डीजे। बड़ा शॉट करून धाडी भारी परफ्यूम मारून आलो या। कि एक ताबड़तोड़ पारी आप कहेंगे, जिसकी बदौलत टीम के स्कोर में अभी तक सम्मानजनक तरीके से 24 रन लग चुके हैं। पहली इनिंग पहले बल्लेबाजी नए बल्लेबाज समर्थ के रूप में मैदान के भीतर समर्थ गुंजेकर, जिसको भी कई बार आपने देखा होगा बड़ी शॉट खेलते हुए, एक आक्रामक ढांचे का बल्लेबाज मैदान पे। उम्मीदें थी थोड़ा सा यहाँ पे ये बड़ा शॉट खेलने की, उनकी पहली गेंद पे थी कोशिश, जाना पड़ेगा इनको भी डगआउट में वापस, बड़ा शॉट मारने की कोशिश में और एक खिलाड़ी का किया शिकार गोविंद ने, और उसके चलते और एक बड़ा झटका टीम को। थोड़ी सी परेशानी में है इस वक्त देवांश स्पोर्ट टीम आपको देखने को मिलेगी। कैच जिन्होंने पकड़ा था या बहुत ही बढ़िया अंदाज से, बहुत ही खूबसूरत तरीके से उस कैच को किया कबूल, और उसी की वजह से नई खिलाड़ी को जाना पड़ा अब मैदान के भीतर। बेहतरीन गेंदबाजी तारीफ करनी पड़ेगी गोविंद मिस्त्री की, जिस अंदाज से इस मैच के प्लेयर टू वॉच आउट बनते हुए केंद्र बिंदु बन चुके, सेंटर ऑफ अट्रैक्शन बन चुके इस मुकाबले में, क्योंकि जिस अंदाज से गेंदबाजी की है, लगातार 2 गेंदें 2 सफलता इनके नाम हो चुकी है। एक जो बेहतरीन कैच विकेट कीपर विठल सावंत इन्होंने पकड़ा था, और उसके बाद और एक बढ़िया कैच पकड़ा। बल्लेबाजों से दरख्वास्त होगी जल्द से जल्द आप मैदान पे जाए, समय ना गवाए, क्योंकि बहुत सारे मुकाबले होने बाकी। विकेट कैटरिंग का मौका जरूर था, लेकिन मौका बुना नहीं पाए। ये डिक्लेयर जोन में 1 रन का इशारा। बल्लेबाज न्यू बैटर आपको देखने को मिलेंगे। लगभग अगर देखिए 5 गेंदें समाप्त होने के बाद मात्र 3 रन अभी तक खर्चे इस ओवर में। अच्छी नफीतुली गेंदबाजी बहुत ही बढ़िया अंदाज से की है। अनुभवी गेंदबाज जरूर है, लेकिन एक्यूरेसी जो कमाल की गेंदबाजी में देखने को मिली है। अरे गेंद सही टिप्पे पे, प्रशांत बने बबड़ी के बल्ले से ये पॉइंट की दिशा में गेंद गई डिक्लेयर जोन में, देकर जाएगी 1 रन, और 1 रन की बदौलत 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 26 रनों के ऊपर 26। टीम का स्कोर लगभग 3 विकेट के नुकसान के भीतर। थोड़ी सी रणनीतियां बनानी पड़ेगी, थोड़ा सा यहाँ पे कुछ अलग करना पड़ेगा, और वो अलग कौन सी टीम करती है? पिछले साल की रनर अप रही थी सावंतवाड़ी फॉरएवर्स, लेकिन इस बार जरूर चाहेगी विजेता बनकर सामने आए इस प्रतियोगिता में। 7वां सीजन इस प्रतियोगिता का। पिछले साल की विजेता हेडकर स्पोर्ट, जो लगातार अगर देखें 2022 और 2023 की विजेता रही है, तो लगभग 2023 पिछले सीजन पिछले साल में रनर अप जो रही थी, उसमें अच्छा प्रदर्शन विठल सावंत इनका देखने को मिला था बल्लेबाजी में। उसी के साथ अगर आप देखें
तो 2022 में सबसे ज्यादा रन जो थे प्रतीक सावंत 70 रन बनाए थे और ऑरेंज कैप उनके सर पे गई थी। लेकिन इस साल किस तरह की उनकी पारी रहेगी गेंदबाजी के मोर्चे पर, एक्सपीरियंस विद एक्यूरेसी जिनको कहा जाता है, अनुभव का इस्तेमाल करते हैं पुराना चावल अजीत सावंत। बेहतरीन गेंद हवा में खेलने की कोशिश, खिलाड़ी के बगल से ये गेंद जाएगी शायद चौका देके, मिला रूम और उसी के साथ मचाई धूम, लगा चौका। शिव शक्ति प्रीमियर लीग का लगेगा क्या डीजे? लेकिन इस बार थोड़ा सा घुटना टेक तमाशा देख करना चाहते थे अनिरुद्ध सावंत, लेकिन अच्छी वापसी दिलाई, कमबैक करना चाहा गेंदबाज ने अजीत सावंत। अनुभव इनके पास है, उसका इस्तेमाल करना चाहेंगे। दूसरी तरफ एक युवा खिलाड़ी, उनके ऊपर आज जिम्मेदारी होगी टीम की। बढ़िया शॉट है, खेला हवा में जरूर है लेकिन उतनी दूरी मिली नहीं है, कैच आप कहेंगे। बार बार यहाँ पे हाथ से फिसली गेंद, पहला प्रयास दूसरा प्रयास, उसके बाद ये कैच छूटा, 2 रन मुकम्मल किए और 2 रन की बदौलत अब कहेंगे टीम के स्कोर को थोड़ी सी बढ़ोतरी देते हुए कैच लेना जरूरी था। थोड़ा सा कठिन था लेकिन हाफ चांस को कन्वर्ट करना जरूरी फुल चांस में। टीम का स्कोर 32 रनों के ऊपर। अभी तक अगर देखें थोड़ी सी गेंदें आगे डाली है और उसका फायदा अभी तक बल्लेबाज को मिला, देखने वाली बात होगी। जड़ में डाली हुई गेंद थी, खिलाड़ी वहां पे तैनात है मिडऑफ की जिंद में, अच्छी फील्डिंग की जब तक डॉट गेंद देखने को मिली है। ये चौथा ओवर प्रगति पर टीम की ओर से अगर देखें तो लगभग ये चौथा ओवर, निजी रूप से इनका दूसरा ओवर। और एक बार गेंद रडार में, इस बार जाके उठा के लानी पड़ेगी क्योंकि गेंद लॉन्ग ऑन के सर के ऊपर से ये लाजवाब सिक्सर और लगेगा डीजे। अभी तक 12 रन खर्च हो चुके हैं, ये थोड़ा सा महंगा ओवर साबित होता हुआ। सावंतवाड़ी फॉरएवर्स टीम जरूर वापसी करना चाहेगी, तो दूसरी तरफ जो जरूरत थी वो जरूरत को पूरा किया अनिरुद्ध सावंत के इस चौके ने और इस ओवर को लगभग 16 रन का खर्चीला ओवर साबित किया। बहुत ही तूफानी बल्लेबाजी जिसकी आवश्यकता थी, उम्मीद थी, उम्मीद की किरण आखिरकार अनिरुद्ध सावंत के रूप में देखने को मिली देवान स्पोर्ट के लिए। देवान स्पोर्ट अगर देखे तो लगभग पहले 3 ओवर बहुत ही अच्छे घटे थे, टीम का स्कोर पहुंचा 42 पे, 42 दाव संख्या, और लगभग आखिरी ओवर यहां से अब बचेगा। बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, हर एक रन बहुत ही जरूरी, कमाल की बल्लेबाजी और जिस अंदाज से ये रन प्राप्त किए टीम के स्कोर को बढ़ाया और लगभग 42 के ऊपर। प्रशांत बने आपको देखने को मिलेंगे, पॉपुलर ये नाम, पॉपुलर ये चेहरा और जरूर जिम्मेदारी इनके ऊपर होगी। दूसरी तरफ आज जिम्मेदारी गेंदबाजी की सावंतवाड़ी फॉरएवर्स के लिए इस टीम के एक प्रमुख खिलाड़ी के रूप में जिनको देखा जाता है प्रतीक सावंत आपको दिखेंगे। बल्ले से धूम मचाते लेकिन गेंद से का करिश्मा करते देखने वाली बात है। पटकी हुई गेंद, खड़े खड़े खेलना चाह लेकिन उतना यहाँ पे मौका मिला नहीं था, कैच जरूर छूटा और एक मौका जो था वो गंवाया एक छोटे नन्हे युवा खिलाड़ी ने। मौके बनाना, उतना ही मौके बनाना बहुत जरूरी होता है क्रिकेट में। अब देखते हैं कैचेस लेने बहुत जरूरी थे, कैच छूटा। अभी तक ये बढ़िया साझेदारी अगर देखें तो बल्लेबाजी करते हुए देवान स्पोर्ट के लिए बन चुकी है, जिस साझेदारी की बहुत जरूरी थी।
पिछला ओवर जो 16 रन का घटा था, जिसमें अगर आप देखें तो लगभग एक छक्का 2 चौके शामिल थे। और वो बल्लेबाजी किसने की थी? तो अनिरुद्ध सावंत बड़ी स्क्रीन पे। बड़ा शॉट जरूर है और गेंद जो है थोड़ी सी दिशा से भटकी और 1 रन मात्र देकर जाएंगे। स्ट्रोक बढ़िया था लेकिन उतना संतुलन रख नहीं पाए और गेंद निकला जोन में। टीम का स्कोर अगर देखें तो 44 के ऊपर 44 पे। अभी तक अपनी टीम की जरूरत देखी, कहते हैं न सूरत देखते हैं न मूरत देखते हैं, टीम की जरूरत देखते हैं। अभी तक उस तरह का खेल अनिरुद्ध का देखने को मिला जरूर है, लेकिन आवश्यकता होगी इस आखिरी ओवर की। लगभग 4 गेंदें शेष है, 4 गेंदों में कमाल दिखाना पड़ेगा। सागर सावंत और एक बड़ा चेहरा जिनका आगमन आपको देखने को मिलता है, और दूसरी तरफ अब अनिरुद्ध सावंत रिवर्स स्वीप का बादशाह सागर सावंत आते हुए, लेकिन ये अच्छी गेंद थी। अगर आप देखें प्रतीक सावंत की गेंदबाजी कमाल की अभी तक घटी है। पिछला ओवर जरूर आप कहेंगे सावंतवाड़ी फॉरवर्ड्स के लिए खर्चीला था, लेकिन वापसी दिलाई। 3 गेंदों में मात्र 2 रन खर्चे। अच्छी गेंदबाजी की है, सही टिप्पे पे गेंदबाजी की है और उसी के बदौलत जो रन बनने जरूरी है वो अभी तक आए नहीं है। 3 गेंदों में मात्र 2 रन खर्चे प्रतीक सावंत, जिन्होंने बढ़िया गेंदबाजी अभी तक की है। आखिरी ओवर रहेगा, अंतिम ओवर में कितना टोटल आप खड़ा करते हैं, सामने वाली टीम के लिए कितना बड़ा लक्ष्य रखते हैं। स्लॉट में गेंद थी, स्लॉट में गेंद होगी तो बाजू वाले प्लॉट में जाने तक देर नहीं लगेगी। ये बड़ा शॉट शिव शक्ति प्रीमियर लीग का और एक ब्रांडेड सिक्सर। चार गेंदें हो चुके समाप्त, 8 रन अभी तक खर्चे हैं इस ओवर में। और एक स्लॉट में गेंद डीप एक्स्ट्रा की तरफ जाती हुई देखना पड़ेगा, बाउंड्री रेखा पार और एक लगा खूबसूरत बेहतरीन चौका बल्ले से अनिरुद्ध सावंत के। बढ़िया बल्लेबाजी करते हुए, कमाल की टाइमिंग और बल्लेबाजी की खूबसूरती आज देखने को मिली है। सभी दर्शकों को अपने देवान स्पोर्ट को खास साइज खिलाड़ी ने खुशी का मौका दिया है, खुशी का पल दिया अपने बल्ले से। 13 गेंदों में 33 रनों पे खेल रहे ये बल्लेबाज अनिरुद्ध सावंत इस बार, और एक अच्छा शॉट सिंगल की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा 55 रनों के ऊपर। तो जीतने का टारगेट रहेगा सामने 56 का, और सावंतवाड़ी फॉरवर्ड्स किस तरह से इस लक्ष्य का पीछा करती है। थोड़ी देर में टॉस के लिए बुलाना चाहेंगे। नेक्स्ट मुकाबले में क्रॉस बैटल रहने वाली है राजनंदिनी रॉयल्स और मल्हार इंडियंस, इनके बीच नेक्स्ट मुकाबला। टॉस के लिए बुलाना चाहेंगे दोनों कप्तानों को, राजनंदिनी रॉयल्स और मल्हार इंडियंस टीम के कप्तान। आपसे गुजारिश टॉस के लिए आए। तालियों के साथ डगआउट में स्वागत अनिरुद्ध सावंत और उनके साथ प्रशांत बनेगा। और इसी के साथ चलते हैं डीजे की ओर, इसके बाद लौटेंगे और एक बेहतरीन खूबसूरत हमारे सिंधुदुर्ग की आवाज। इस प्रतियोगिता में आपको कई बड़ी शख्सियत देखने को मिलेंगे, उसमें से एक हमारे सम्मानीय दीप आरोदेकर सर के साथ हम चलते मुकाबले की और जीतने का संघर्ष है 56 रनों का। विनंती टॉस सटिया राजनंदिनी रॉयल संघाचा कर्णधार आणि मल्हार इंडियन संघाचा कर्णधार।
थैंक यू डीजे, धन्यवाद दिनेश कार्ड। ले चलते फिर एक बार मैच की ओर। पहिला सामना आपण पाहिला अतिशय अटीतटीचा लो स्कोरिंगचे मुकाबले नक्कीच बादल सरांनी उल्लेख केला होता। बऱ्याच वेळा हाय स्कोरिंग साधारणपेक्षा लो स्कोरिंग चे मुकाबले बऱ्याच वेळी चुरशीचे असतात आणि तोच सामना आपण पाहिला, पण त्याचे अगदी विपरीत चिन्ह आपण पाहतो या सामन्यामध्ये। 30 चेंडूंच्या कालावधीमध्ये इकडे पाठलाग करायचा आहे तो 56 धावांचा। चांगली फटकेबाजी आपण पाहिली ती म्हणजे अनिरुद्धकडून। त्याच्या एकंदरीत कामगिरीत आपण पाहिले 30+ चा स्कोर, जो 34 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिले। मात्र 16 धावांचा ते सामना केला होता, म्हणजे एक चांगली सुरुवात करून दिली जी आपल्या संघाला ते दोन्ही बॅटर्सने, म्हणजे मयुरे थोडासा लवकर बाद झाला व त्यानंतर आपल्या संघाची धुरा सांभाळली ती अनिरुद्ध आणि अशोकने। एक चांगली पार्टनरशिप त्यांच्यामध्ये झाली व त्यानंतर अंतिमचे काही फायनल टचेस दिले त्या अनिरुद्धने। 56 धावांचा पाठलाग एका बाजूने, सर विचार करायला गेला तर 30 चेंडू 56 धावा एक रिस्पेक्टेबल टोटल म्हटला जाऊ शकतो या ग्राउंडवर। आणि जर पिच बद्दल विश्लेषण केलं तर मग नक्कीच बॉलर्सना एक चांगलं सहाय्य, चांगला ऍडव्हान्टेज बॉलर्सना सुद्धा आपण पाहिला, कारण पहिल्या सामन्यात जे आपण फ्लॅटेड चेंडू पाहिले होते शिवछत्रपती स्वतः टीम कॅप्टन कडून, आणि नक्कीच त्या 2 षटकांमध्ये सामना असं वाटतो की फिरतोय की काय, पण मात्र अखेरच्या क्षणी मात्र एकच शब्द तो म्हणजे ओव्हरथ्रो हा आज एक वाईट स्वप्न बनून येईल। 56 धावांचा पाठलाग, त्या पाठलागाच्या प्रत्युत्तरामध्ये आपण पाहतोय सुरुवात। सलामीची जोडी आपण पाहतोय शुभम आणि गोविंद, तर पहिलं षटक घेऊन येतो आपल्या बॉलिंग मार्कवर अनिरुद्ध। जर बघायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये जो अंतिम चेंडू होता त्याच्या अगदी अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिली ती म्हणजे एक बॅकफूट ड्राईव्ह, एक लॉक केलेला चेंडू जो फटका टेनिस मध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतो। लेदर बॉलचा तो एक सुंदर फटका आपण बॉलच्या बॅट नंतर आता त्याच्याकडे जबाबदारी आहे विथ द बॉल। 56 धावांचा पाठलाग, पहिला चेंडू आणि ज्या प्रकारे स्वागत केलं होतं सगळे बॉलर अनिरुद्धने त्याच औषध त्यालाच पाचतोय। पहिल्या चेंडूवर निघतोय शिवशक्ती प्रीमियर लीग षटकार। शुभारंभ केला षटकाराच्या सहाय्याने। सांघिक धावसंख्येत भर, आता बरोबर अर्धशतकी खेळी स्वीकारायची आपल्या संघासाठी। यावेळेस मधला चेंडू आणि नक्कीच नैसर्गिक अडथळा, फील्ड साठी चांगलीच काटकसर करावी लागेल या मैदानावर आणि त्याचा तिकडे फायदा घेतला। रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख आणि थ्रो अतिशय वेगवान सर्व बॉलरच्या हातामध्ये। पहिल्या चेंडूवर एक मोठा फलकानंतर एक कपलही पाहायला मिळतंय। 8 धावा 10 फलकावर पहिल्याच षटकापासून प्रेशर टाकण्याचा प्रयत्न समोरच्या संघावर, दडपण घालण्याचा प्रयत्न। पहिल्या 2 चेंडू 8 धावा। पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट, फटका फसलाय झेलखाली, फिल्डर सरळ त्याच्या सेफ फॅन्डोच्या सुपूर्द केला जातोय आणि याचबरोबर आपला बदलाही पूर्ण केला जातोय। किमया करून दाखवली बॅट समोर आता विथ द बॉल। एक महत्वाचा गडी, एक कंप्लीट ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर षटकार व त्यानंतर पुढील 2 चेंडूच्या आतमध्ये शुभमला पाठवतोय माघारी। संघाची धावसंख्या मात्र 8, एक गडी हा तंबूच्या आसऱ्याला। सातेरी शिवशंभू महादेव यांचा चरणस्पर्श लाभलेली ही भूमी आणि त्या भूमीवर शिवशक्ती प्रीमियर लीग आपण दुसरा सामना आणि त्याचबरोबर एक असा ब्रँड जो संपूर्ण क्रिकेटच्या विश्वात ज्याने आपलं नावलौकिक प्राप्त केलं, ज्यांची मेहनत ही अखेरच्या क्षणी फळाला आली। एक स्पोर्टिंग ब्रँड ज्यांनी उभारला माझगावच्या एका छोट्याशा गावातून ते प्रतीक स्पोर्ट्सचे सर्व आता मात्र प्रतीक सावंत एका खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहेत स्ट्रायकर साइडवर सज्ज।
पहिला चेंडू सन्मानजनक खेळून काढला जातोय ऑफ साइडला चेंडूची दिशा आणि जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जाईल पण गोटेवाडेकर इशारा करतायत की हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय म्हणजे इकडे एक धाव मिळेल. एक विकेट लवकर गमावली याचा अर्थ बॅकफुटवर कदाचित टाकण्याचा प्रयत्न असेल एका बाजूने समोरील संघाला, पण अद्यापर्यंत चांगलं षटक इकडे प्रेशर चांगल्या प्रकारे इकडे हाताळलाय कारण जेव्हा पहिल्या चेंडूवर मोठा फटका बसतो सोपं नसतं कमबॅक करणं. एक वेगवान चेंडू चेंज ऑफ पेस. पहिले जे सर्व चेंडू अतिशय स्लोने टाकले होते तर यावेळी चेंडूची दिशा आणि चेंडूची गती थोडीशी वाढवली, स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर चेंडू हा खाली राहिला आणि जोपर्यंत अँटिसिपेट करतोय प्रतीक सावंत तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बाकी जो पुरस्कार पूर्ण केले होते विकेट किपरने. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. अंतिम चेंडू लो फुल टॉस आणि चेंडू विथ अलॉंग द कार्पेट. अगदी एका ट्रेसर बुलेट सारखा चाललाय तो म्हणजे डिक्लेअर्ड क्षेत्रामध्ये घोषित रिजन मध्ये आणि त्याचबरोबर एक धाव एकेरी धावेनिशी सांघिक धावसंख्या पुढे उतरली जाते. एक संतुलित षटक हे म्हटलं जाऊ शकतं कारण ज्यात एक विकेटही प्राप्त झाली आणि संघाला एक चांगली सुरुवात सुद्धा. धावसंख्या झाली आहे ती 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विचार करायला गेला उर्वरित टार्गेट तर अजूनही 46 धावांचा पाठलाग करावा लागेल उर्वरितच्या 24 चेंडूंमध्ये. जे टार्गेट टेनिस क्रिकेटच्या सामन्यामध्ये आपण बऱ्याच वेळा अतिशय आरामात पाहू शकतो. प्रतीक सावंत सारखा एक नावाजलेला फलंदाज आपल्या संघात म्हणून उभारतोय तर दुसऱ्या बाजूने शुभम असं वाटत होतं हा सामना संपवण्याच्या घाईमध्ये थोडीशी चूक करतोय. सुरुवात तर चांगली केली होती पण अंत करू शकला नाही आपल्या संघासाठी. तिच्यासाठी प्रतीक सावंत आणि त्याचबरोबर गोविंद ज्याने संपूर्ण षटक जे मात्र नॉन स्ट्रायकर सँडवर घालवलं होतं त्याला आता अखेरच्या क्षणी पहिला चेंडू खेळण्याची सुसंधी मिळेल येणाऱ्या कालखंडामध्ये. गोलंदाजीवर विठ्ठल चौगुले याच्या खांद्यावर सुपूर्द केली जाते जबाबदारी. ज्या प्रकारे बॉलिंग केली अनिरुद्धने त्याच प्रकारची बॉलिंग होईल का इकडे अटॅक ओपन करणं अतिशय महत्वाचं कारण 24 चेंडू 46 धावा जर विचार केला तर अर्थात 12 ते 13 धावांची धाव सरासरी एक चांगला रेट म्हटला जाऊ शकतो यावेळेस बॅटिंग करणाऱ्या संघाला. सावंतवाडी फॉरएव्हर संघ बॅटिंग करत असताना विठ्ठल चौगुले बॉलिंग मार्कवर सज्ज. गोविंद स्लो मध्ये चेंडू होता फील्डर थोडासा लांब राहतोय शॉर्ट राहतोय जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल तो म्हणजे कव्हर रिजन मध्ये डीप मधनं खेळाडू येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहतोय सहजता एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी धावनिशी धाव संख्येत भर केली जाते. सिंगल नेल्सन 1-1/1 आफ्टर कंप्लीशन ऑफ 1.1 एक चा आकडा. या स्पर्धेचा इतिहास पलटून पाहिला प्रतीक सावंत 5व्या पर्वाचे ऑरेंज कॅप होल्डर. यावेळेस उल्लेख झाला ऑरेंज कॅपचा मोटर करण्याचा मोह आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये. एका क्षणाला वाटलं होतं फिल्डरने अशा अपेक्षा सोडून दिली होती या कॅचची पण अखेरच्या क्षणी वाऱ्याचा विपरीत दिशेला आणि त्याचबरोबर एक संभाव्य षटकार रोखून दिला जातोय. चांगलं झेल संतुलन आपलं ठेवणं अतिशय महत्वाचं होतं कारण जर संतुलन बिघडलं असतं जिकडे संभाव्य झेल तिकडे 6 धावांची मोहर आणि प्रतीक सावंत संघाचा पाणीचा कणा हा तंबूच्या आसनामागे परततोय. मात्र बॉडीचा बॅलन्स थोडासा कमी पडला प्रतीक सावंत यांचा पण अखेरच्या क्षणी संतुलन जर विचारायला गेला तर अशोक चौगुले यांचं एक चांगलं झेल डीप मध्ये पाहायला मिळालं. संघाची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे एकंदरीत 11 धावेंवरच. विठ्ठलच्या खाती अजून एक विकेट ही प्राप्त केली जाते. स्कोर बोर्ड नवीन फलंदाज सज्ज होतोय विठ्ठल.
विठ्ठल वर्सेस विठ्ठल हा फेस ऑफ फाईट आपण पाहतोय. विठ्ठल चौगुले वर्सेस विठ्ठल सावंत. या संपूर्ण स्पर्धेचा पहिला षटकार ज्यांनी टोलवला ते सूरज सावंत सर आता स्कोररच्या भूमिकेत. धावसंख्या खेळली जाते ती अजूनही 11 धावांवर. नक्कीच मी म्हटलं होतं अनिरुद्धच्या पावलावर पाऊल ठेवत हे सुद्धा षटक अतिशय सुयोग्य हाताळायला हवं, कारण प्रत्येक सावंत सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज हा स्ट्रायकर साइडवर होता. आणि आज बरोबर मानला फटका फटका फसलाय डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आणि सरळ त्याच्या हातामध्ये अगदी अलगदरीत ज्याला एक लेझी कॅच म्हटलं जातं. एफर्ट हा जवळपास 0 बरोबर वेट केलं, प्रतीक्षा केली चेंडूच्या पर्यंत येण्याची आणि अखेरच्या क्षणी अगदी टोपली प्रमाणे आपले हात उघडले आणि सरळ हातामध्ये चेंडू हा विसावतोय. विकेट नंबर 3 विठ्ठल चौगुले स्ट्राइक्स अगेन. आपल्या वैयक्तिक खात्याची दुसरी विकेट, संघाटी तिसरी विकेट आणि हळूवार रीतीने आता बॅटिंग असणारा साऊंड फॉरएव्हर संघ या संघाची पडझडी सुरू होते या दुसऱ्या षटकामध्ये. डीजे स्कोररच्या भूमिकेत. पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसतील. दरम्यान नवीन फलंदाज ग्राउंड आपण पाहतोय गौतम साळगावकर. पंचांकडे अपील 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 ताणून धरली जाते. पंचांवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, पंचांवर टाकण्याचा प्रयत्न, पण पंच ही दोन्हीही अनुभवी खेळाडू सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना माहितीये की काय घडू शकतो मैदानावर. नक्कीच हाच अनुभव हा महत्वाचा असतो, भलेही खेळाडू असो किंवा पंच असो. दरम्यान एक सुरेख षटक, 5 चेंडू आणि मात्र 1 धाव खर्ची, हेच समीकरण असेल का शेवटच्या चेंडूवर? आणि फक्त चेंडूला इकडे दिशा दिली. चेंडूला खरं तर डिफेन्स करायचं होतं, पण इकडे पंचाचा आश्चर्य येतोय की हे षटकही झालंय समाप्त. इकडे गोष्ट संपली ती म्हणजे 2 षटकांची. 2 षटके झाली आहे सांगता. सांगित धावसंख्या ही मात्र 12. म्हणजे जर येणाऱ्या वेळेत जर विचार करायला गेला तर 44 धावांचा पाठलाग करावा लागेल उर्वरितच्या 18 चेंडूमध्ये. अजूनही सामना 50-50 असू शकतो. साऊंड फॉरएव्हर संघाने देवाग स्पोर्ट्स संघाचा हुकमी एक्का अनिरुद्ध स्ट्राईक करणं अजूनही बाकी. बॅटिंग मध्ये चांगली फटकेबाजी, बॉलिंग मध्ये चांगली सुरुवात आणि आता उर्वरितचं कार्य पूर्ण करायचे विठ्ठल, गौतम आणि गोविंद यांना. उर्वरितचे राहत आहे ते म्हणजे 18 चेंडू व ते 18 चेंडूचे 44 धावा. आणि पुन्हा एकदा मायक्रोफोन सुपूर्द करतोय बादल चौधरी सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद दीप, धन्यवाद सिद्धू, धन्यवाद निलेश. शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 7व्या पर्वातल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचा मालवणी केंद्रावर हात जोडून स्वागत असा. 56 रन्सांचा मोठा टार्गेट. पहिल्या 2 ओव्हरीचा खेळ समाप्त झालो. धावसंख्या जेमतेम 12 होती आणि त्यानंतर आता झाली 14 रन्सावर. वेगवान गोलंदाजी, वाऱ्यावर स्वार होऊन टाकणारा चेंडू, अनिरुद्धतेचं नाव असा. आणि मैदानावर जमलेली जोडी 3 गड्यांच्या पतनानंतर गोविंद आणि गौतम. गोविंद जिच्यावर सगळी जबाबदारी या सामन्याची. फुलटॉस
मिडॉनपर्यंत पोहोचलेलो चेंडू एका रन्सावर फक्त समाधान. गोविंद मेसरी आणि गौतम साळगावकर या जोडीवर बराच काय अवलंबून असा. सामन्यात विजयश्री प्राप्त करण्यासाठी ही जोडी खेळणं, मैदानावर ठिकाण राहणं, मोठी फटकेबाजी करणं, लक्ष्याच्या दिशेने पाठलाग करणं, हे सगळे गोष्टी या जोडी करूचे लागतले. बॅट चिकट, चेंडू हवेत, विकेट किपरच्या कपड्यावरसून घोषित क्षेत्रात 1 रन आणि एकेरी रनचा निशी धावसंख्या स्थिरावलेली 16 रनसावर. पाठलाग चालू आहे 56 रनचा एक मोठो पाठलाग. सावंतवाडी फॉरेवर संघ टॉस जिंकान घेतलेला फिल्डिंगचा निर्णय आणि त्यानंतर देवांश स्पोर्ट्स संघाची फलंदाजी, खास करून मयुरेश स्वस्तात बाद झाल्यानंतर अनिरुद्ध, अशोक या दोघांची दर्जेदार भागीदारी. यॉर्कर लाईन, मुकरी लाईन, लगोरी लाईन, एका रनसावर फक्त समाधान. एकेका रनसासाठी चालू असलेला संघर्ष. सावंतवाडी फॉरेवर संघ आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यात एक मोठी धावसंख्या चेसिंग करताना पहिल्या सामन्यात 26 धावांचा लक्ष्य होता आणि तो सामना सुद्धा शेवटच्या ओव्हरीपर्यंत गेलेलो. टाय होता होता शेवटच्या जोडीत, शेवटच्या विकेटने सामना जिंकून दिलेलो. प्रयत्न होता आडव्या बॅटचो, बॅट आणि बॉलचो काही संपर्क नाही. चेंडू निर्धाव, मेडन चेंडू निशी. अनिरुद्ध एका दर्जेदार षटकाची सांगता. 3 ओव्हरींचा खेळ समाप्त. धावसंख्या स्थिरावलेली 17 रनसावर. पाठलाग चालू असा 56 रनसांचो 12 चेंडू शिल्लक आणि उरलेल्या 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. बारा चेंडू 39 धावांची गरज. गोविंद आणि गौतम साळगावकर, गोविंद मेस्त्री आणि गोविंद मेस्त्रीच्या कामगिरीवर खास करून प्रतीकचा जास्त मोठा विश्वास असा. आणि माझगावची ही स्पर्धा शिवशक्ती प्रीमियर लीग दरवर्षी आमचे मित्रवर्य या स्पर्धेच्या निमित्तानं आठवण काढतात आणि या स्पर्धेत अगदी आवर्जून येण्यासारख्या वाटतं, कारण काही जिवलग मित्र या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्या आमच्या जिवलग मित्रांनी माझगावचं नाव रोशन केला, स्वतःच्या नावाचं ब्रँड तयार केलो. दुसऱ्याचं ब्रँड घेऊन मिरवणं बऱ्याच वेळा सोपे असता, पण स्वतःच्या नावाचं ब्रँड आताच्या शर्यतीच्या जमान्यामध्ये, स्पर्धेच्या जमान्यामध्ये तयार करणं, टिकवणं आणि प्रसिद्ध करणं ह्या खूप कठीण असता. पण माझगावचे काही सुपुत्र ज्यांनी आपल्या नावाचे ब्रँड केले आणि तो ब्रँड जगप्रसिद्ध केलो. सगळ्यात वरचढ नाव असा प्रतीक स्पोर्ट. प्रतीक स्पोर्ट ह्या नाव स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये खूप आदराने घेतला जाता, खास करून जर्सी आणि ट्रॅक साठी. आणि या ब्रँडचे मालक प्रतीक सावंत हे मैदानावर. मालवणी माणसाचो मालवणी ब्रँड असा जगा म्हटला जाता. आणि त्याबरोबरच tenniscricket.in ह्यो ब्रँड सुद्धा जगप्रसिद्ध ज्यांनी केलो त्या नाव म्हणजे आमचे मित्रवर्य गौरव सावंत. त्याचबरोबर मराठी, हिंदी, मालवणी कॉमेंट्रीचो अजून एक गोड मंजूळ आवाज निलेश गाड हे सुद्धा माझगाव ब्रँड म्हणून प्रसिद्ध. आणि त्याचबरोबर आणखी एक आमचे मित्र स्वामी समर्थ डेकोरेटर्सचे अखिलेश, ज्यांनी सुद्धा स्वामी समर्थ डेकोरेटर्सचो एक ब्रँड तयार केलो आणि ज्या ब्रँडला त्यांनी आपल्या कष्टाच्या माध्यमातून वलय तयार केला. असे बरेच मित्रवर्य या स्पर्धेच्या निमित्तानं आमका भेटतात. ती ही स्पर्धा शिवशक्ती प्रीमियर लीग. एक ताकदवान फटको, शॉर्ट मिड विकेट आणि मिळून 2 खेळाडूंच्या भांडणात झेल तर कंप्लीट, विकेटचा पतन. लयबद्ध फलंदाजी आपण बघितली पहिल्या इनिंग मध्ये देवांश स्पोर्ट्स संघाची. 5 ओव्हर मध्ये 55 धावा कुठले, 11ची सरासरी राखत. आणि तो पाठलाग करताना सावंतवाडी फॉरेवर संघ बरोच अडचणीत.
ज्या गोविंद मेसरीकडून अपेक्षा होती, जबाबदारी होतो तो गोविंद माघारी, आणि आता नवीन फलंदाज गौतम साळगावकरला साथ देण्यासाठी सुशांत. गौतम बाद झालो, गोविंद अजून मैदानावर असा. ज्या गौतम कडसून खास मोठी अपेक्षा, ज्या गोविंद कडसून खूप मोठी अपेक्षा, तो गोविंद अजून तरी मैदानावर. सुशांत एकेरी धावेनीची आपल्या खात्याची सुरुवात. 17 धावा, चौथ्या ओव्हरीचे 2 बॉल समाप्त. बॅटची कड फक्त 1 रनचावर समाधान. 18 धावा होते या शॉट पूर्वी, आणि त्यानंतरचा सिंगल धावसंख्या 19 रनचावर. नऊ चेंडू अजून बाकी, शेवटचे 9 चेंडू. 56 रनचा पाठलाग, मोठं पाठलाग, मोठा टार्गेट. जवळपास 37 धावांची गरज, फक्त 9 चेंडू. सोडून दिलो विकेट किपरसाठी. 1 रनची धावसंख्या 20 रनचावर. अशोक, अजून एक निर्धाव चेंडू अशोकच्या बॉलिंग मार्फत. एक सर्व्हिसमॅन भूषणचा आवाज तुमका, करंट सर्व्हिसमॅन माफ करा, आणि भूषण संघाच्या कोचच्या भूमिकेत सुद्धा असा. आणि खरोखरच भूषण, बऱ्याच वेळा मी क्रिकेट खेळे तेव्हा माझा गणित हे असायचा की वाईट बॉल जर खराब मिळालो तर त्याच्यावर चौकार षटकार आधी मारून घ्यायचो. पुढचा बॉल काय पडात ह्या आपल्या हातात नसता. जर खराब बॉल मिळालो असत तर आधी त्याच्यावर दणको मारायचो. भूषणाक मला वाटतं ड्युटीवर असताना जितक्या बोला गावना नाही तर सगळा या टुर्नामेंटीत भरून काढूचा असा. भूषण थंय बोलाक शकता पण ऐकाक विचारायचा कोण नसतलो. पण खरंच भूषण, जी सेवा तुम्ही देतात तुमच्यासाठी आम्ही खरोखरच अभिमान असा की आमचं मित्र सीमेवर लढता आमच्यासाठी, आणि तो आमचा मित्र आज स्पर्धेसाठी उपस्थित. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 रनचावर समाधान झालेलं. ओव्हर थ्रो फक्त 1 रन. सामन्याची फक्त औपचारिकता बाकी राहिली की अजून एखादा वादळ मैदानावर येताला. धावसंख्या स्थिरावलेली फक्त 22 धावा, 22. शिवराज, शेवटचे 5 चेंडू बाकी असताना 2 खेळाडूंच्या मधोमध सुटलेलो झेल. बंटीकडे एकही बॉल गेलो नाही म्हणून भूषणने खास बंटीकडे थ्रो केलेलो. सामन्याची फक्त फॉर्मॅलिटी बाकी, शेवटचे 4 चेंडू. विजयाचं लक्ष खूपच लांब. अखो टप्प्याचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने. सुटलेलो झेल 1 रन. 27 धावा पुढच्या सामन्यासाठी. मल्हार इंडियन्स आणि राजनंदिनी रॉयल्स. मल्हार इंडियन्सने जिंकलेलो टॉस. मल्हार इंडियन संघाचे मालक आमचे मित्रवर्य गौरव सावंत या संघातून खेळताना दिसतले, आणि खास या सामन्यासाठी गौरवने आणलेली एक जगप्रसिद्ध ब्रँडेड बॅट, संस्कारची बॅट तुमका या सामन्यात गौरव कडून बघूक मिळतली. खास करून गौरव मैदानावर बॉल ट्रॅकिंग साठी प्रसिद्ध असा, पण मी आतुर असा गौरवची बॉलिंग बघण्यासाठी. वेगवान गोलंदाज म्हणून गौरवची ख्याती बरेच स्पर्धा गौरवने गाजवले. खास करून मालवण बोर्डिंग मैदानावर गौरवने कोकण 9 प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजी केलेली.